जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आज आपण आपला विषय आहे, दूध पिल्याने वजन वाढू शकतं का याबद्दल बोलणार आहे. भरपूर जणांना विचारात पडलेला प्रश्न असतो हा, की दूध पिल्याने वजन वाढतं का. आता याबद्दल मी पूर्ण तुम्हाला डिटेल सांगणार आहे, की दूध पिल्याने वजन वाढतं का, आणि जे फॅट लॉस वेट लॉस करतात त्यांनी सुद्धा दूध पिलं तर त्यांच्या बॉडीवर काय परिणाम होता याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सर्वात पहिले दूध पिल्याने वजन वाढू शकतं का. तर मित्रांनो, दूध वजन कसं वाढवतो याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले काय असतं माहिती का मित्रांनो, दुधामध्ये कॅलरी प्रोटीन फॅट हे असतं. म्हणजे दुधामध्ये आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या दुधामध्ये हे संपूर्ण असतं. तर आता बघा, रोज जास्त प्रमाणात पिल्यास कॅलरी जास्त मिळतात, वजन वाढू शकतो. बरोबर आहे. जितकी आपल्या शरीरामध्ये हाय कॅलरी गेली, बरोबर आहे, ऊर्जा जितक्या जास्त प्रमाणात गेली तितक्या प्रमाणात आपल्या शरीरामधले हे वजन वाढू शकतं. वजन म्हणजे फॅट वाढलं त्यामुळे वेट हे वाढणारच आहे. म्हणून त्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असते, म्हणून हे वजन आपलं वाढू शकतं. बरोबर आहे. पण हे सगळ्यांसाठी सारखं नसतं मित्रांनो, एक लक्षात ठेवा. वजन ज्याला वाढवायचं त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. ज्यांना वेट लॉस आणि फॅट लॉस करायचं त्यांनी दूध घेतलं तर त्यांच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. आता ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिले, पण सगळ्यांसाठी सारखं नसतं. पहिले वजन वाढायचं असेल तर काय करावं लागतं. तुम्ही फुल क्रीम दूध घ्या, म्हणजे फॅटवाला दूध घ्या, केळी घ्या, ओट्स घ्या आणि शेंगदाणे घ्या, आणि यांचे एक शेक बनवा. म्हणजे तुम्हाला एक प्रमाणे शेक बनवायचंय. म्हणजे त्यामध्ये 1 ग्लास दूध घ्यायचा आहे, 1 केळी घ्यायची आहे, थोडेफार प्रमाणात काही ग्रॅम मध्ये ओट्स घ्यायचे आणि काही ग्रॅम मध्ये तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे, आणि ते मिक्सर मध्ये ग्राइंडर करून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने शेक घेऊन ते प्यायचं. म्हणजे त्याच्यानं तुमचं वजन वाढेल. ज्यांना वजन वाढवायचं त्यांच्यासाठी सांगतोय. आणि रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं खूप फायदेशीर असतं. तुम्ही हे शेक दिवसभरात केव्हाही घेऊ शकतात. पण तुम्ही झोपायच्या अगोदर 1 ग्लास जर दूध घेणार ना, तर मित्रांनो तुम्हाला 100% चांगला रिझल्ट भेटणार आहे आणि तुमचं वजन वाढायला हे मदत करणार आहे. बरोबर. हे झालं वजन वाढवण्यासाठी. आता दुसरी गोष्ट काय, वजन कमी करायचं असेल तर. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की वजन जर कमी करायचं असेल आणि वजन जर वाढवायचं असेल, दोन्हीसाठी प्रोसेस वेगळी वेगळी. तर आपण वजन वाढवण्याची प्रोसेस बघितली. आता वजन कमी करण्याची प्रोसेस मध्ये दूध किती प्रमाणात घ्यायला पाहिजे याबद्दल सांगणार आहे मी. वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला लो फॅट दूध घ्यायचंय. लो फॅट म्हणजे मित्रांनो, तुम्ही मायक्रोन्युट्रियन्स बघून घ्या. तुम्ही ज्या दूध घ्यायला जाता ना पिशवी वगैरेचं, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की लो फॅट मध्ये फॅट किती आहे, किती ग्रॅम मध्ये किती फॅट आहे, या पद्धतीने बघून तुम्ही त्या गोष्टी करू शकता. बरोबर. लो फॅट दूध घ्यायचं. त्यानंतर साखर, त्यामध्ये ना तुम्हाला साखर, बोर्नविटा, चॉकलेट या गोष्टी टाळायच्या. भरपूर जण काय करतात, दूध घेत असताना त्यामध्ये साखर टाकतात, गोड दूध घेत असतात, त्यामध्ये काय काय बोर्नविटा टाकतात, काय काय चॉकलेट टाकतात. या गोष्टीने घेऊन त्यांना टेस्ट लागण्यासाठी त्या गोष्टी. पण याचं तुम्हाला, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी दुधामध्ये हाय कॅलरी असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा गोड वस्तू टाकला, जास्त प्रमाणात कॅलरी वाढते, त्यामुळे तुमच्या शरीरात फॅट वाढतं, त्यामुळे तुमचं वजन हे वाढत असतं. मग पण तुम्हाला वजन कमी करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जर दूध घ्यायचं असेल तर तुम्हाला लो फॅट दूध घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला साखर, बोर्नविटा, चॉकलेट इत्यादी गोष्टी टाळायच्या नाहीये. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला दूध घ्यायचंय ना, तर तुम्ही वेट लॉसची जर्नी, फॅट लॉसची जर्नी करताय, तुम्हाला वजन कमी करायचं, तर तेव्हा तुम्हाला दिवसाला फक्त 1 ग्लास घ्यायचा आहे. तर तुम्ही 1 ग्लास घेणार तर तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे. म्हणून मित्रांनो, वजन कमी करायचं असेल तर ही प्रोसेस तुम्हाला सांगितली, आणि वजन वाढवायचं असेल तर ती प्रोसेस सुद्धा सांगितलेली आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचा निकष आहे, दूध स्वतः वजन वाढत नाही मित्रांनो, एक लक्षात ठेवा. पण जास्त चुकीच्या पद्धतीने प्यायलाच वजन वाढतं. आपला विषय तोच आहे मित्रांनो, की वजन वाढवायची प्रोसेस वेगळी आहे, वजन कमी करायची प्रोसेस वेगळी आहे. वजन कमी करण्यामध्ये जर तुम्ही दूध घेताय, असं नाही की वजन कमी करण्यामध्ये तुम्ही 1 ग्लास दूध घेता आणि तुमचं वजन वाढेल, तर हे चुकीचं मित्रांनो. तुम्ही तुमच्या बॉडीला किती वेट लॉस करताय किंवा का वेट गेन करताय यावर डिपेंड करतं. तुम्ही जर, आपला विषय तो जे वजन कमी करायचं असेल तर दूध तुम्ही 1 ग्लास घ्या, आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्यायलास तर तुमचं 100% वजन वाढणार आहे. आणि दिवसभरामध्ये तुम्ही फक्त 1 ग्लास दूध पिलाय तर तुमचं वजन हे पूर्णतः वाढणार नाहीये. तुम्हाला तुमचं वजन हे स्टेबल राहील आणि तुम्हाला जी दुधातून जे पोषक तत्व भेटणार आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या बॉडीला संपूर्ण भेटणार आहे. म्हणून तुम्ही एकच सांगणं की तुम्ही दूध पिल्याने वजन वाढतं आपण हे म्हणतो, बरोबर आहे. तर वजन वेट लॉस करत असताना सुद्धा तुम्ही दूध पिऊ शकतात, पण 1 ग्लास दूध प्या. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात हाय कॅलरी त्यातून भेटणार नाही, आणि त्यातून तुम्हाला जे प्रोटीन पाहिजे ते सुद्धा भेटेल, आणि जे हेल्दी फॅट पाहिजे ते सुद्धा भेटेल. म्हणून हेल्दी फॅट, बॅड फॅट हा प्रकार असतो. म्हणून तुमच्या दुधातून तुम्हाला हेल्दी फॅट ही चांगल्या पद्धतीने भेटेल, आणि प्रोटीन सुद्धा हाय भेटेल, आणि कॅलरी ही एका दुधामध्ये खूप भरपूर प्रमाणात कमी असते, म्हणून ते सुद्धा तुम्हाला भेटेल. म्हणून वेट लॉस मध्ये तुम्ही दूध पिऊ शकतात. पण एक लक्षात ठेवा, दूध कधीही तुमचं वजन वाढत नाही, पण तुम्ही किती प्रमाणात घेता यावर सर्व डिपेंड करतं. म्हणून आजचा आपला विषय होता की दुधात पिल्याने वजन वाढू शकतं का.
ते तुम्हाला पूर्ण मी एक्सप्लेनेशन करून दाखवलेलं, पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं. म्हणून आपला ओगले फिटनेस कोच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.